म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. परंतु जितकं टार्गेट कराल तितकं एकनाथ शिंदे साहेब आणखीन उंचीवर जाते. महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा सर्वांना आवडतोय. सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. हीच त्यांची पोटदुखी आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट कसं करायचं, त्यांच्यावर आग परकड कशी करायची, ते त्यांचे आमदार फुटणारे कसं बोलायचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत मुद्दामून कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एकनाथ शिंदे साहेब सर्वांना पुरून उरतील आणि अत्यंत हे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारा असणार आहे. सीएम असे म्हणाले की या निवडणुकीमध्ये आम्हीच सगळ्यात मोठे असू, याबाबत वाद नाही. माझे मित्र पक्ष सोबत आहेत, पण ते दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहतील. ते ठीक आहे, ते निकालानंतर कळेल. आम्ही कधी असा आग्रह केलेला नाहीये, कधी आम्ही असे हे बोललेलं नाही. परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची, ही निवडणूक तेवढ्या जोमाने, जोशाने आणि ताकदीने लढवायची, हे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा